मित्रांनो, तुम्हाला ऐन परीक्षेच्या वेळी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आठवायला खूप स्ट्रगल करावं लागतो का? तुम्हाला पॉईंट्स हे माहीत असतात पण ते लिहिता येत नाहीत. तर मग इथे मी तुम्हाला अमेझिंग अशा 6 टिप्स सांगणार आहे की ज्या तुम्हाला तुमची मेमरी शार्प करण्यास मदत करतील. 1. आपल्या मेंदूला काम करण्यात व्यस्त ठेवा. आता मेंदूचा व्यायाम कसा करायचा? तर रोज पझल्स सोडवणे, तसेच वाचन करणे, लेखन करणे, वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकणे आणि या ॲक्टिव्हिटीज आपल्या नुसत्या मेंदूचीच नाही तर मनाचीसुद्धा एनर्जी आणि शार्पनेस वाढवतात. 2. शारीरिकदृष्ट्या ॲक्टिव्ह राहा. म्हणजेच रोज व्यायाम करणे, मेडिटेशन करणे हे जर केले तर आपल्या पूर्ण शरीरातील ब्लड फ्लो हा इन्क्रीज होतो आणि मेंदूलाही सफिशियंट असा रक्तपुरवठा केला जातो. परिणामी आपला ब्रेन हा खूप ॲक्टिव्ह बनतो. त्यामुळे रोज चालणे, जॉगिंग करणे, पोहणे किंवा पूर्ण शरीराचा व्यायाम करणे यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. 3. सामाजिक सुसंवाद, यालाच आपण सोशल इंटरॅक्शन असे म्हणतो. आपण जर आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर टाईम स्पेंड केला ना तर मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्याला आपली मेमरी लॉस होण्यापासून वाचवतं. म्हणून आपल्या आवडणाऱ्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर आनंदी राहण्याची संधी कधीही गमावू नका. 4. प्रत्येक गोष्टीचे नियोजन करा. स्टे ऑर्गनाइज्ड. मित्रांनो, जर नियोजनपूर्वक काम केलं ना तर कोणतीही गोष्ट करण्याची चुकत नाही. आणि हे जर तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत म्हणाल ना तर आपल्या सर्व विषयांच्या नोट्स ह्या नीट ऑर्गनाईज करून ठेवा. म्हणजे नेमक्या अभ्यासाच्या वेळी लक्ष विचलित होत नाही आणि आपण आपल्या स्टडीवर पूर्ण फोकस करू शकतो. 5. पुरेशी झोप घ्या. खूप अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की जेवढी तुम्ही कमी झोप घ्याल तेवढीच कमी तुमची बुद्धी होईल. म्हणून प्रत्येक रात्री कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप झाली का नाही याची नक्की खात्री करा. म्हणजे आपली बुद्धी शार्प होण्यास मदत होईल. 6. हेल्दी आहार करत जा. मित्रांनो, संतुलित आहार हा निरोगी शरीराचा पाया आहे. यालाच आपण वेल बॅलन्स डाएट असं म्हणतो. अल्कोहोल तसेच तत्सम पदार्थाचं जर सेवन केलं तर कन्फ्युजन आणि मेमरी लॉस यांसारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. परिणामी बुद्धीचा विकास होत नाही. म्हणून सकस आहार करत जा. आणि मित्रांनो, या सगळ्या 6 टिप्स जर तुम्ही नक्की फॉलो केल्या तर तुमची मेमरी ही वाढल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.